नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्याबरोबर बऱ्याच दिवसानंतर माझं ऑफिस नंतरचं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. तर 2-3 दिवसापूर्वी मी काही सामान घेऊन आलेली जे मला व्हिडिओ शूटसाठी पण लागणार होतं. म्हणजे रेसिपीज वगैरे जेव्हा काही मला शूट करायच्या असतात किंवा काही गोष्टी ठरवलेल्या असतात ना, त्यावेळेस काहीच एक्स्ट्राच्या गोष्टी मला वेगळ्या आणाव्या लागतात, ज्या माझ्या सामानामध्ये कधीच नसतात. तर मी काही दिवसांपूर्वीच तुम्हाला माहिती आहे कुरमुऱ्यांचा चिवडा वगैरे केलेला, कुरमुरे वगैरे होते माझ्याकडे आणलेले. पण आता तुमच्याबरोबर परत मला काही रेसिपी शेअर करायच्या आहेत, तर त्याच्यासाठी हे सामान माझं परत ऑर्डर करणं झालं आणि हे 2 दिवस ना तसंच होतं. ही एक जॅगरी पावडर मी म्हणजे वेगळ्या ब्रँडची घेतली आहे. ॲक्च्युअली जॅगरी पावडर मी ना प्रत्येक वेळेस ना हल्ली वेगवेगळ्या ब्रँडची ट्राय करते. पितांबरीची पण मी मागे 2-3 वेळा वापरली, पण नंतर मला ती अशी मॉइश्चर पकडते असं वाटायला लागलं. म्हणून मी यावेळेस ही ऑर्गॅनिकची वापरली आणि बारीक रवा माझ्याकडे ऑलमोस्ट संपलेला. तर अशाच सगळ्या काही-काही गोष्टी होत्या ज्या घेऊन आलेली, पण रिस्टॉक करायला काही झालं नव्हतं. पण रिस्टॉक करण्याच्या आधी क्लीनिंग करणं म्हणजे ज्या बॉटल्स आहेत, तर काही महिन्यातून किंवा आपल्याला कसं आहे एकत्र काम करायला जमत नाही वर्किंग असल्यामुळे. तर जशाशा भरण्या खाली होतात ना, म्हणजे निदान ज्याच्यामध्ये पीठ वगैरे स्टोअर करतो ना, तर आता मी तेव्हाच्या तेव्हा क्लीन करून घेते. तर आज त्या क्लीन करायच्यात आणि आज सकाळचं जेवण पूर्णपणे म्हणजे उरलेलं आहे बघा. आज जेवण काहीच करायचं नाही. राईस पण जो सचिनसाठी लावलेला तो त्याने खाल्ला नाहीये. राईस पण उरलाय आणि भाजी केलेली. भाजी म्हणजे एक उसळच केलेली. आमटी पण अशी म्हणता येणार नाही. म्हणजे अगदी पातळ नव्हती आणि घट्ट पण नाही. थोडीशी अशी उसळ टाईप केलेली मी, एकच चवळीची उसळ. तर ती पण पूर्ण उरली आहे. तर मग आता जेवण काही करायचं नव्हतं मला. फक्त चपात्या करायच्या आहे. एवढंच आज डोक्यात ठरवलेलं आणि बाकीची सगळी याची बाकीची कामं करणार आहे. तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करूया. जेवणामध्ये आज फक्त चपात्यांचा बेत होता. म्हणजे जेवण अन् बाकी सगळं असल्यामुळे फक्त चपाती करायची होती. म्हणून मी कणिक काढून घेतली आणि कणिकमध्ये मी ना मीठ टाकत नाही. सकाळी कधीतरी मी एखाद्या वेळेस टाकते, पण संध्याकाळचं नाही टाकत. मला असं वाटतं, की भाजीबरोबर मीठ असतं. त्याच्यामुळे मी जिथे-जिथे मीठ किंवा जिथे-जिथे मला असं वाटतं, की साखर आपण कमी केली पाहिजे, तिथे-तिथे करते. मीठ आपल्या भाजी किंवा वरणामध्ये किंवा जी काही आमटी करतो त्याच्यामध्ये असतं. त्याच्यामुळे चपातीबरोबर पाहिजेच असं मला काही म्हणजे वाटत नाही. त्याच्यामुळे मी मीठ चपातीच्या पिठात टाकत नाही. सकाळी टिफिनला नेते त्याच्यामध्ये मात्र मी टाकते. कारण संध्याकाळी घरी तोंडी लावण्यासाठी आपल्याकडे भरपूर असे पदार्थ वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे म्हणून मग मी संध्याकाळच्या वेळेस मीठ टाकत नाही. तर आता चपात्या करून घेते. तर मी एवढ्या पिठाच्या ना मोजून 5च चपात्या करणार आहे. तुम्ही माझ्या चपात्यांची साईज बघून म्हणाल, की प्राजक्ता किती छोट्या चपात्या करतेस. तर मला फुलके करायचे असतील किंवा चपात्या जरी करायच्या असतील तरी माझ्या चपात्या याच साईजच्या असतात. जेव्हा चपाती करायची असते तेव्हा मी एक कपड्याने त्या फुलवून घेते, फुगवते चपात्या. नाहीतर इतर वेळेस जेव्हा फुलकी असते तेव्हा मी डायरेक्ट चिमट्याने त्या परतते म्हणजे ज्या गॅसच्या फ्लेमवर असतात. तर फ्लेमवर म्हणण्यापेक्षा फार कमी होतात त्या फ्लेमवर. कधीतरी सकाळी खूप जास्त उशीर झाला ना, तर मग मी त्या कपड्याने अशा फुगवत नाही. मला ॲक्चुअली ते जे आपल्याकडे एक लाकडाचा एक साचा टाईप येतो, ज्याच्यामध्ये असं प्रेस केलं जसं स्मॅशर येतं तसं ते चपाती चं फुगवण्यासाठीचं येतं. मी त्याने खूप ट्राय केल्या पण मला त्याने काही जमत नाही. आईकडे असल्यापासून मला अशी चपाती म्हणजे अशा कापडाने फुगवायची सवय आहे. तर तेव्हापासून अशा जेव्हा चपात्या करते तेव्हा मी अशाच करते. काविलत्याने वगैरे माझ्याकडनं त्या काही फुलल्या जात नाही आणि माझ्या चपात्या ना बऱ्यापैकी पातळ असतात. खूप जाड चपात्या असल्या ना तर त्या पटकन एखाद्या वेळेस फुलल्या पण जातात. पण चपाती छोट्या-छोट्या असल्यामुळे आणि पातळ असल्यामुळे त्या काही खूप जास्त अशा फुलल्या त्या याने जात नाही. गॅसची शेगडी आता थंड झाली. मी कुकर वगैरे पण लावून घेतला आणि आता किचन प्लॅटफॉर्म क्लीन करायचा आहे. तर हे जे माझं रुटीन आहे, हे 1 दिवस ॲड करून असतं. किचन प्लॅटफॉर्म मी रोजच क्लीन करते, पण जे आजूबाजूच्या ज्या गोष्टी असतात, त्या मी 1 दिवस ॲड करून उचलते. जसे ही हंडा कळशी असते, खूप वजनाला जड पडते आणि पाणी त्याच्यात नेहमी भरलेलं असतं. 1 दिवस ॲड करूनच मी ती घासते. पाणी मात्र मी रोज बदलते त्यातलं. पण म्हणजे ताजं पाणी भरते. पण घासते मी 1 दिवस ॲड करून घासते. कारण ते काही रोज घासणं होत नाही माझ्याकडनं सकाळच्या वेळेस. आणि इकडचा जो
प्लॅटफॉर्मच्या इकडचा हा जो भाग आहे जिथे मध्ये हे रॅक ठेवलेले आहेत, हे पण मी पूर्णपणे 1 दिवस ऍड करून किंवा 2 दिवस ऍड करून जसं मला जमेल किंवा मला असं वाटतं की आता खूप इथे क्लीन करण्याची गरज आहे ना, तेव्हाच मी करते. पण शक्यतो 1 दिवस ऍड करूनच करते. फार अगदी क्वचितच मला जेव्हा वेळ नाही मिळत किंवा खूप जास्त उशीर झालेला असतो त्याच दिवशी मात्र मी हे स्किप करते आणि साईडने मी क्लीन करून घेते. कारण कितीही नाही म्हटलं ना तरी कोपऱ्यामध्ये कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं की परत तिथे झुरळ किंवा अजून काही गोष्टी होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे रोजच्या रोज क्लिनिंग करणं हे खूप मस्ट असतं. पण रोज कोपरा कोपरा काही जमत नाही, म्हणून 1 दिवस ऍड करते मी. किचन प्लॅटफॉर्म तुम्ही बघितलाय पूर्णपणे मी रिकामी करून घेतलेलं आहे. आणि तुमची मला बरीच कमेंट येत होती की प्राजक्ता, की तू किचन क्लिनिंगसाठी कुठलं लिक्विड वापरते. तर मी असं लिक्विड असं काही साधंच वापरते, ज्याच्यामध्ये नॉर्मल पाणी असतं, ज्याच्यामध्ये विनेगर असतं. म्हणजे नॉर्मल पाण्यामध्ये 1 ग्लास पाणी असेल तर त्याच्यामध्ये 1 ते 2 झाकण तुम्ही विनेगर टाका आणि 1 चमचा तुमचं जे विम बारचं लिक्विड असतं ना ते वापरा. आता याच्या आधी मी काही दिवसांपूर्वी मी एक DIY लिक्विड तयार केलेलं, जे संत्र्यांच्या सालीपासून मी बनवलेलं. तर ते मी या दोन्ही बॉटलमध्ये भरून घेतलेलं आहे बघा, माझ्या बॉटलमध्ये. आणि हे एक स्क्रबर आहे जो मी IKEA मधनं घेतलेला. तर हा मला ना या गॅस शेगडीसाठी खूप उपयोगी पडतो. कारण ही गॅस शेगडी आहे ना, याच्यावर स्क्रॅचेस वगैरे खूप जास्त लवकर पडले जातात आणि याच्यावर ना क्लिनिंग करणं जर कपड्याने किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्या कपड्याने केलं ना तर त्याच्यावर खूप डाग राहतात. तर मला हे क्लिनिंगसाठी हे परफेक्ट असेल. याच्यावरती एक बटन असतं, ते बटन आपण फक्त प्रेस करायचं आणि असं सगळीकडनं क्लीन करून घ्यायचं. याच्यातनं आपोआप सगळीकडे क्लीन पण होतं आणि आतमध्ये फेस असल्यामुळे तो सगळीकडे व्यवस्थित लागला जातो. त्याच्यामुळे चिकट वगैरे काही गॅसवर पडलेलं असेल किंवा असं काही वाटत असेल आपल्याला, तर याने ते छान क्लीन होतं. आणि यातलेच माझ्याकडे अजूनही काही रबर आहेत. म्हणजे हे जे खालचे जे स्क्रबर आहेत ते मी चेंज करते. म्हणजे गॅस शेगडीचा जो आहे तो वेगळा असतो आणि किचन प्लॅटफॉर्मसाठी मी वेगळा ठेवलाय. किचन प्लॅटफॉर्मसाठी पण किंवा जर तुम्हाला असं भिंतीवरती किंवा टाईल्सवरती जर काही क्लीन करायचं असेल ना, तर पण हे खूप बेनिफिट देतं. म्हणजे अगदीच आपल्याला खूप, आता जसं माझा किचन प्लॅटफॉर्म एवढाच असल्यामुळे माझ्या हाईटने जर तुम्ही म्हणाल तर मला तो खूप लांब पडतो. तर कधी कधी मला जेव्हा असं डीप क्लिनिंग किंवा असं काही करायचं असेल, असं वाटतं की कोपऱ्यात खूप व्यवस्थित क्लीन झालं पाहिजे, तर मी अशा पद्धतीने हे जे स्क्रबरचं आहे त्यानेच क्लीन करून घेते, तुम्ही बघू शकता. किंवा मग बऱ्याच वेळा मी असं स्प्रे करून पण करून घेते. असं काही प्रत्येक वेळेस तेच वापरते असं काही नाहीये. तर दोन्ही गोष्टीने मी करते. तर आजचा व्हिडिओ हा याच्यासाठी होता ना, कारण मला ना मागच्या काही व्हिडिओला, म्हणजे खूप जुने जुने जे आपले किचन रुटीनचे किंवा क्लिनिंगचे ब्लॉग्स आहेत ना, त्याला मला बरेच दिवस झाले कंटिन्यूस कमेंट येतात. जे आपले नवीन फॅमिली मेंबर्स आहेत ते मला असे कंटिन्यू कमेंट करत की प्राजक्ता हे सांग किंवा याचं काय आहे, किचन मध्ये तू कसं करतेस. क्लिनिंगच्या बाबतीत खूप सारे प्रश्न होते, तर म्हटलं चला आज तो व्हिडिओ शेअर करू. तर आता ही शेगडीच्या खाली पण मी क्लीन करायला वगैरे किंवा आजूबाजूला क्लीन करायला मी माझ्याकडे हे जसे असे रियुजेबल टिश्यू नॅपकिन आहेत ना, हे वापरते. हे अगदी रियुजेबल आहे. तुम्ही याला आठवड्यामध्ये पूर्ण आठवडा पण वापरू शकता. फक्त वॉश करून व्यवस्थित सुकवायचे की काम झालं. आता हे जे रॅक आहेत याला ओलावा नाही लागला पाहिजे. तर आता मी हे बरेच महिने झाले वापरते. मला सध्याच तर अजून काही प्रॉब्लेम आला नाही. आणि हे दोन्ही वेगवेगळे आहेत. दोन्ही वेगवेगळे आहेत, म्हणजे बघू शकता तुम्ही. वरच्या साईडला वेगळं म्हणजे निघतात, म्हणजे क्लिनिंगसाठी अगदी छान आहे. आणि यासाठीच मी हे घेतलेले. म्हणजे दोन्ही इंडिव्हिज्युअल पण तुम्ही वेगवेगळे वापरू शकता आणि एकावरती एक ठेवून पण तुम्ही वापरू शकता. वरच्यावरती क्लिनिंग केलं ना की मग खूप जास्त असं त्याच्यावर तेलाचा वगैरे जो डाग असतो ना तो राहत नाही. तर आता याच्या सर्वात खाली, कारण ना ते लाकडाचं असल्यामुळे मला थोडंसं असं वाटतं कधीतरी मॉइश्चर वगैरे पकडू नये किंवा आपल्याकडनं पण पुसण्यामध्ये कधी कधी ओलावा राहून जातो, म्हणून मी खाली हे रियुजेबल टिश्यू नॅपकिन आहे ते ठेवते. त्याच्यावरती मग हा माझा स्टँड ठेवते. आणि मग ज्या बॉटल्स वगैरे असतात त्याच्यावर पण ना रोजच्या रोज मी असा हात मारून ठेवते. हे जे आहे हे ऑल्टरनेट डे होतं. त्याच्यामुळे ना याच्यावरती काही धूळ वगैरे अशी जास्त बसत नाही. मेन म्हणजे तेलाचे वगैरे डाग खूप जास्त असतात आणि ना वरच्या जे झाकणं असतात ना ते तेलकट होतं.
त्याच्यामुळे एक दिवस आड करून करणं हे मला बरं पडतं. रोजच करायला गेलं तर किचन मधला टाइम पण खूप जास्तीचा वेळ म्हणजे जास्त जातो माझा संध्याकाळच्या वेळेस, म्हणून मग मी एक दिवस आड करून करते. किचन मधल्या ना काही ज्या रोजच्या वापरातल्या वस्तू असतात, जसं ही आहे ऑइल बॉटल, त्याचबरोबर ती साईडला पण आहे, ती पण एक बॉटल. त्याचबरोबर आपला रोजचा मसाल्याचा डबा किंवा आपला पिठाचा छोटासा डबा, या सगळ्या गोष्टी रोज असतात आणि ना याला दिवसभरात खूप वेळानं असे काय बोलतात ना, उष्टे हात जसं असतं, म्हणजे जसं पीठ मळताना घेतला तर त्याचा उष्टा हात असतो किंवा कधीतरी जेवण बनवताना फोडणीचा हात असतो. तर असे उष्टे हात बऱ्याच वेळा त्याला लागले जातात, तर ते क्लीन करणं खूप गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला ही माझी बॉटल जवळपास आता मी 1.5-2 वर्ष झाली, 1.5 वर्ष तर आरामात झाले ही वापरते आणि अजूनही ती छान आहे. तर या ज्या बरण्या आहेत ना, त्या पण मी आणि हा जो रॅक अशाच पद्धतीने त्या टिश्यू पेपरने, जो रियुजेबल आहे त्याने क्लीन करते. आणि हे जे आहेत हे पण मी ऑल्टरनेटली धुवून टाकते, कारण हे काचेचे आहेत ज्या खाली डिश ठेवलेल्या आहेत. आज क्लिनिंग करताना मी हंडा कळशी घासलेली नाहीये, कारण मी काल घासलेली होती आणि मी असंच ठेवते, म्हणजे एक दिवस हंडा कळशीचं घासून वगैरे सगळं भरायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी मी एका साईडचं किचन काउंटर घेते, म्हणजे एकत्र गोष्टी पडत नाहीत अंगावर. कारण किचन काउंटरचं एक साईड म्हटलं तरी त्याच्यामध्ये ना 15-20 मिनिटं माझी आरामात एक्स्ट्राचे जातात आणि इकडच्या गोष्टी क्लीन करायच्या म्हटलं तरी 15-20 मिनिटं जातात. त्याच्यामुळे काम थोडंसं विभागून करायचं, थोडंसं डिवाइड करून करायचं की मग आपला पण टाइम वाचतो. तर अशा सगळ्या छोट्या-छोट्या टिप्स आहेत ज्या मी आजच्या व्हिडिओमधनं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय, ज्या मी रोजच्या रुटीनमध्ये करत असते. मला असं वाटतं की या तुम्हाला पण हेल्पफुल होतील. तर आता आमची जेवणं वगैरे झाली आहेत. हे किचन प्लॅटफॉर्म क्लीन करून झाला ना की मी जेवणं करून घेते आणि जेवण झाल्यानंतर कुठलीही भांडी जी असतात, खरकटी म्हणा किंवा उष्टी जी भांडी असतात, ती मी परत वरती किचन प्लॅटफॉर्मवर घेत नाही, ती मी खालीच ठेवते. आता सिंक मध्ये ना माझी आधीची भांडी होती, म्हणजे जी आपण जेवण केलं ती भांडी, म्हणजे बनवली ती, ज्याच्यामध्ये पोलपाट लाटणं होतं, जे पीठ मळलं ते भांडं होतं. अशी जी भांडी होती ना ती मी उष्ट्या भांड्यांमध्ये मिक्स करत नाही, ती मी पहिली एक बॅच त्याची पहिली मी क्लीन करून घेते आणि ही सगळी भांडी क्लीन करून झाल्यानंतर मग आपण एक एक करून तुमची जेवणाची भांडी असतील ती, त्याच्यानंतर मग सर्वात शेवटी मी जी शेगडीवरचे जे स्टँड वगैरे आहेत ना ते क्लीन करून घेते. आता हा जो आपला जो काय बोलतात पोलपाट, तो माझा वेगळा आहे, म्हणजे मार्बलचा आहे. तर तो वजनाला खूप जास्त आहे, म्हणून मग त्या सगळ्या गोष्टी मी वेगळ्या डिश ड्रॉईंग मॅट पुढे ठेवते आणि त्याच्यात ठेवते. एक गोष्ट इथे मी सांगते, माझ्या किचन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला नेहमी एखादा पदार्थ रात्रीचा ठेवलेला दिसेल. तर आता इथे मी थोडासा भात उरलाय तो ठेवते. माझी आई नेहमी म्हणते की किचन प्लॅटफॉर्म कधीच रिकामी ठेवू नये. का तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास नेहमी असतो आणि रात्री ती कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने तिथे असतेच असते आणि तिच्या खाण्यासाठी आपण काही ना काहीतरी तरी आपल्या जेवणातला एखादा पदार्थ ठेवावा किंवा कुठलाही एखादा पदार्थ ठेवावा. म्हणून मी तो आवर्जून कुठला ना कुठला तरी एक पदार्थ मी ठेवतेच ठेवते. किचन प्लॅटफॉर्म माझा कधीच असा रिकामी नसतो, म्हणजे ओट्यावर नेहमी एखादा पदार्थ ठेवतेच. आता याच्यामधल्या ना ज्या जाळ्या आहेत त्या मला वॉश करायच्या आहेत, म्हणजे मी घासून घेणार आहे आणि या ज्या वरच्या ज्या जाळ्या असतात, ज्या लोखंडाच्या असतात, त्या मी रोज वॉश करत नाही, त्या आठवड्यातून एकदा करते. कारण मग त्याला ना ओलावा राहून जंग खूप लवकर म्हणजे पकडला जातो आणि फक्त जाळ्या मी रोज पण धुते, कधीतरी एक दिवस आड करून धुते, म्हणजे जसं जेवण होतं आणि जशा खराब झालेल्या असतात त्यावरती मी त्या धुते. रोज जर मी घासल्या नाहीत तर त्या पुसून मात्र मी घेते. तर अशा पद्धतीने या ज्या जाळ्या आहेत त्या मी क्लीन करून घेते. बर्नर तर कधीतरी महिन्यातून एकदा वगैरे होतात माझे, डीप क्लिनिंग वगैरे मध्ये जेव्हा जातात तेव्हा. तर कधीतरी ते पण एकदा मी शेअर करेन की मी कशा पद्धतीने ते पण क्लीन करते. तर या ज्या काही बरण्या होत्या, म्हणजे 3-4 बरण्या मी काढून घेतलेल्या ना, त्या पण मी क्लीन आत्ताच करून घेतल्या, म्हणजे त्या मला ना उद्या संध्याकाळी रिफिल करता येतील. आता उद्या सकाळी तर काही शक्य होणार नाही, त्याच्यामुळे उद्या संध्याकाळवर माझं ते काम जाईल. हे जे टिश्यू नॅपकिन होते ते क्लीन करणं अगदी सोपं आहे बघा. मी याच्यावरती थोडंसं सोप टाकलेलं आहे आणि मग त्या हातावरच चोळून घ्या तुम्ही आणि अगदी काही 5-10 मिनिटात ना ते अगदी ड्राय होऊन जातं आणि तुम्ही ते बघू शकता. तुम्हाला मी दाखवलंय बघा, अगदी हे ड्राय आत्ताच दिसत आहेत तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही फॅन खाली पण जर हे ठेवले ना तर अगदी सहजरित्या लगेच ड्राय होऊन जातात.
आता किचन मधल्या ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे ज्या काही आपण ज्या बॉटल वापरल्या, जे काही स्क्रब वापरले, हे सगळं जे काही सिंक आहे हे सगळं क्लीन करून घ्यायचं होतं. किचनचा डब्बा तुम्हाला तिथे कॉर्नरला दिसणार नाही, तो मी ऑलरेडी काल वॉश केलेला होता. त्याच्यामुळे मग तो आज वॉश करायचा नव्हता, म्हणून मी तो किचनच्या खालीच ठेवून घेतला. त्या डब्यासाठी पण मला बऱ्याच वेळा कमेंट येते, तर तो मी IKEA मधनं घेतलेला होता आणि त्याला पण आता बऱ्यापैकी 2 वर्ष झालेली आहेत तो डब्बा मी वापरते. आणि त्याच्यामध्ये फक्त किचन मधनं निघणारा ओला कचरा आणि कधीतरी मग जो काही थोडासा सुका कचरा असतो तोच त्याच्यामध्ये टाकला जातो. इतर पूर्ण घरातला कचरा त्याच्यामध्ये अजिबात नसतो माझ्याकडनं. किचनचं सिंक वगैरे सगळं क्लीन करून झाल्यानंतर माझ्याकडे ना असं हे रियुजेबल नॅपकिन असतात, त्याने ना मी हे बाजूचा जो ओलावा असतो थोडाफार मला असं वाटतं तो पण मी क्लीन करून घेते. मी कुठेही ओलावा ठेवत नाही किचनमध्ये. जेवढं मला ड्राय ठेवता येईल रात्रीच्या वेळेस ना तेवढं मी ड्राय ठेवते. सकाळी तर काय असतं, जर आपण घरी असेल तर आपलं दिवसभरात खूप लक्ष असतं किचनमध्ये, पण रात्रीच्या वेळेस ते लक्ष राहत नाही. त्याच्यामुळे मग मी किचनमध्ये कुठे ओलावा राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेते. तर आता ह्या मधल्या जागी ना मी स्क्रब ठेवते, तर ते स्क्रब पण सुकायला ठेवणार आहे मी. तर मला झोपायला अजून अर्धा पाऊण तास आहे, तेवढ्या वेळात ते ड्राय होऊन जाते. तर या जागी मी हे टिश्यू नॅपकिन असे ड्राय करायला ठेवते बघा. आणि आता हात वगैरे मी वॉश केलेत. किचन नॅपकिन चेंज करायचे आहेत, ते पण मी आता रात्रीच करणार आहे. तर हा नॅपकिन मला चेंज करायचा आहे, म्हणून मी आता यानेच हात पुसून घेतलेले आहेत. आणि किचन नॅपकिनसाठी मी 2 नॅपकिन वेगवेगळे ठेवते नेहमी. एकाच नॅपकिनवर सगळं करत नाही, त्याच्यामुळे ते ना खूप जास्त म्हणजे खराब होत नाही, क्लीन राहतात. हा जो चपातीचा डब्याचा म्हणजे पिठाचा जो डब्बा आहे तो सकाळी लागणार असतो टिफिनला बनवण्यासाठी, म्हणून तो पण खालीच ठेवते मी. आणि यातला एक नॅपकिन इकडे हात पुसण्यासाठी आणि एक आपल्या किचनमध्ये काम करताना जो मला खाली ठेवण्यासाठी वगैरे लागतो ना, तर तो मी एक काढून घेते. दोन्ही साईडला किचन नॅपकिन्स आता लावून घेते. थोडीफार सकाळची आता तयारी करून घेते. सकाळच्या तयारीमध्ये जे आपले ड्रायफ्रुट्स असतात ते भिजत घालायचे असतात. आता उन्हाळा अजूनही संपला नाहीये, त्याच्यामुळे मी काळ्या मनुका आठवणीने अजूनही भिजत घालते. उन्हाळ्याच्या दिवसात गुलकंद आणि काळ्या मनुका हे माझ्या सकाळच्या रुटीनमध्ये फिक्स असतं, कारण ते शरीराला थोडासा थंडावा देणारे असतात, काळ्या मनुका आणि गुलकंद. तर मागे मला एक कमेंट पण आलेली की गुलकंदाचा तुझा ब्रँड वगैरे कुठला आहे किंवा तू कुठल्या कंपनीचं वगैरे घेतेस. तर आजच्या व्हिडिओच्या खाली मी ते शेअर करेन की मी कुठल्या ब्रँडचा वगैरे घेते. ते स्पेसिफिकली एका आयुर्वेदिक दुकानातूनच मी घेते. म्हणजे कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात जर तुम्ही गेलात ना, तर तिथे तुम्हाला तो मिळून जाईल. सगळं आवरल्यानंतर अजूनही झोपायला वेळ आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं, मला अजून पाऊण तास तर जाणार आहे, कारण मला थोड्याशा आता या व्हिडिओच्या ज्या क्लिप्स एडिटिंगचं काम असतं ते मी रात्रीच करून घेते आणि सकाळी व्हॉइस ओव्हर वगैरे करते. जर आत्ता वेळ मिळाला तर मग मी आत्ताच करते. तर आता थोडंसं म्हटलं, गरमी तर खूप आहे, तर म्हटलं थोडंसं आपण हा जो रोज मिल्क सरबत, याला एक्झॅक्टली काय बोलतात मला माहिती नाही, पण थोडासा मी सब्जा भिजत घातला, त्याच्यामध्ये हा थोडासा रोज सिरप टाकला, थंड दूध टाकलंय आणि जे जेली माझ्याकडे ना थोडीशी उरलेली, म्हणजे एक वाटीभर माझ्याकडे जेली उरलेली, ती मी थोडेसे जेली क्यूब्स याच्यामध्ये टाकले. आणि हा आता आत्ताच रात्रीसाठीचा थोडंसं असं थंडगार देणारा, म्हणजे जी आपली काम करून जो काही आपल्याला थोडासा रिलॅक्स वाटावं, थोडंसं शांत वाटावं, यासाठीच हे बनवलेलं आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजच्या ब्लॉगमधनं मी काही टिप्स दिल्या आहेत तुम्हाला, आणि जे तुमचे प्रश्न होते, जसे आता ना बरेचसे आपले जे नवीन फॅमिली मेंबर्स आहेत ते जुने जुने व्हिडिओ बघतात आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या कमेंट्स येतात की प्राजक्ता हे काय, किंवा प्राजक्ता ते काय आहे, तू याच्यासाठी कुठलं वापरते. की अरे 2-3 दिवसापासून ना मला कंटिन्यू या कमेंट्स येत होत्या की प्राजक्ता तुझं किचन क्लिनिंग दाखव, तू किचन क्लिनिंग छान दाखवतेस, किंवा किचन क्लिनिंगसाठी तू कुठलं लिक्विड वगैरे वापरतेस. या कमेंट्स मला कंटिन्यू येत होत्या जुन्या व्हिडिओखाली. तर त्याच्यामुळे म्हटलं चला आज हाच ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करू. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा मला प्रश्न विचारताय की म्हणजे प्राजक्ता तू कुठे जॉब करतेस किंवा तू कुठे राहतेस, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी तुम्ही मला विचारताय. तर याचा ना एक मी प्लेलिस्टमध्ये क्वेश्चन अँड आन्सरचा एक ब्लॉग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळतील, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि आता लवकरच मी विचार करते क्वेश्चन अँड आन्सरचा एक ब्लॉग घेऊन यायचा,
जर तुम्हाला पण तो बघायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर स्मार्ट गृहिणीचा आपला वीक 2 मधला हा दुसरा एपिसोड होता. पहिला वीक होता तो आपला मागचा वीक होता, मागच्याच्या मागचा वीक होता. त्याच्यामध्ये आपण छान मी काही काही शेअर केलेलं तुमच्याबरोबर. आजचा हा सेकंड एपिसोड आहे आणि त्याच्यातला हा सेकंड भाग आहे. अजून 4 व्हिडिओमधनं तुमच्याबरोबर असंच काही काही स्मार्ट गृहिणीच्या टिप्स किंवा छान छान व्हिडिओ शेअर करण्याचा विचार करते. तर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सर्वात महत्त्वाचं हाईप देखील करा, म्हणजे आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर. आणि या सर्वांनी हा काय म्हणणार याला, रोज मिल्क सरबत प्यायला.